श्री ज्ञानदेव तुकाराम. साम पार्वती पते हर 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 महादेव. वसुदेवसुतं देवकं सचानुर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्विधानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं शान्तचरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं दानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. नमन्ति ऋषयो देवो नमन्त्याप्सरसगणाः नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः. महादेवं महात्मानं महाध्यानपरायणं महापापहरं देवं मकाराय नमो नमः. शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकं शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः. वाहनं वृषभो यस्य वासुकी कंठभूषणं वामे शक्तिधरं देवं वाकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः. षड अक्षरमिदं स्तोत्रं यः पठेषि सन्निधियो शिवलोकाम्नोप्नोति शिवेन सह मोदते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अर्चन याहुनी थोर नाही जान रुद्र महिमा आगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पास सोडून यमकिंकर रीते हिंडी लागले मग यमे विधी लागी पुसून
भक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी, लक्षण त्यांच्या हृदयी संचरली, त्याशी मच्छर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाणून यमपुरीस, महानरकी पडले हो सदा. शिवशंकराचा महिमा आपण या ठिकाणी वर्णन करीत आहोत. शिवशंकराचा महिमा वर्णन करीत असताना आपला हा आज 7वा दिवस कथेचा. बरंच आपण 7 दिवस चिंतन करून पाहिलं. 7 दिवसाच्या चिंतनामध्ये आपण काय काय कथा ऐकल्या. ज्यांनी 7 दिवस शिवपुराण ऐकायला ज्याला नाही मिळालं त्यांना आज सगळं शिवपुराण ऐकल्याचा या ठिकाणी आनंद मिळणार आहे आणि सगळं शिवपुराण ऐकल्याचं फळ आजच्या दिवशी सर्वांना प्राप्त होणार आहे. आजचा हा शेवटचा दिवस. आपल्याला थोड्या वेळेमध्ये थोडंसं चिंतन करायचंय आणि एक छोटीशी कथा तारकासुराची ऐकायची. तारकासूर आणि कार्तिक स्वामी या दोघांची कथा ऐकायची आणि कथेची सांगता करायची. फार फार झालं तर या ठिकाणी आपल्याला 3 वाजता कथा संपवायची होती, पण वेळेनुसार थोडासा वेळ लागेल. 3च्या ऐवजी 3:30 वाजतील, 3:45 वाजतील. पाहू आपण. 7 दिवसामध्ये आपण या ठिकाणी शिवपुराणाची कथा ऐकली आहे. महत्वाच्या कथा आपण चिंतन करून पाहिल्या. या कथेमध्ये भगवान शिवशंकराच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं. त्यांच्या कार्याचा महिमा अगाध महिमा आहे. त्यांच्या कार्याचा महिमा पाहिला. त्यांच्या गुणाचं वर्णन करून पाहिलं आणि शेवटी आपण नामाचा महिमा पाहिला. शिवपुराणामध्ये बऱ्याचशा आपल्याला मनाला आनंद देणाऱ्या कथा आपण चिंतन करून पाहिल्या आहेत. भगवान शिवशंकर आपला उद्धार कसा करतात त्याचे चिंतन करून पाहिलं. भगवान शिवशंकर हे किती उदार आहेत ब्रह्मांडामध्ये त्याचे सुद्धा चिंतन करून पाहिलं. संपूर्ण सत्ता भगवान शिवशंकराच्या हातात आहे या ब्रह्मांडामध्ये त्याचे चिंतन करून पाहिलं. आणि भगवान शिवशंकरांना या ठिकाणी आपल्या या शरीरापासून या देहापासून आपल्याला भगवान शिवशंकराची प्राप्ती कशी करता येते ते कालच्याही सत्रात आपण पाहिलं. बरंचसं चिंतन करून पाहिलं. त्या चिंतनामध्ये पहिल्यांदा आपण गणपतीचं चिंतन करून पाहिलं, गुरुचं महात्म्य पाहिलं, कार्याची रूपरेषा त्याचं महत्त्व पाहिलं, त्याच्यामध्ये आपण अन्नदानाचं महत्त्व पाहिलं, दान कर्म करण्याचं जे महत्त्व आहे ते सुद्धा आपण याच्यावर चिंतन करून पाहिलं. नंतर आपण चिंतनाचा विषय घेतला. आपल्याला नरदेहाची प्राप्ती झाली. नरदेहाची प्राप्ती झाल्याच्या नंतर काय करायचं होतं आणि काय करायचं नाही याच्यावर आपण बरंच चिंतन करून पाहिलं. चिंतन करीत असताना
जीवनामध्ये आपल्याला पुण्य करता आलं नाही, थोडंसं बोलणं थांबिलं तर बरं होईल. थोडंसं लेकरायला बोलणं थांबिलं तर बरं होईल. थोडंसं बोलणं थांबिलं तर बरं होईल. थोडंसं लेकरायला थांबिलं तर बरं होईल. थोडंसं बोलणं कमी केलं तर बरं होईल. थोडंसं एकूण एकाला सांगणं कमी केलं तर बरं होईल. थोडं हळून बोलले तर बरं होईल. थोडं शांत राहिलं तर बरं होईल. थोडं शांतपणानं बोलून जर दुसऱ्याला त्रास होणार नाही असं जर बोलले तर बरं होईल. थोडं हळून बोलले तर बरं होईल. थोडस केळाचा प्रसाद खाऊन महाराजाकडे कातडी फेकू नका म्हणजे बरं होईल. एवढं मोठ्यानं बोललं तर बरं होईल. अजून मोठ्यानं बोला ना थोडस. हा असं बोला बोला. हा असं आता जमलं बघा. पहा बरं किती मोठ्यानं बोललात. हा बोला. ते उलट महाराजालाच म्हणायला इकडे या आमच्या संग बोलायला. शांत बसा. शिवपुराणामध्ये आपण चिंतन करून ऐकलंय, पाहिलंय. भगवंताचं नामस्मरण तुम्हाला भगवान शिवाची पूजा करता आली नाही, काय हरकत नाही गड्या हो. महाशिवरात्रीचा उपवास व्रत वैकल्य आपल्याला करता आलं नाही, काय हरकत नाही. शिवपुराण कथा ऐकायला यायला वेळ मिळाला नाही, काही हरकत नाही. शिवपुराण कथेमध्ये आपल्याला पंगत देता आली नाही, काही हरकत नाही. शिवपुराणामध्ये या मंडपामध्ये येऊन आपल्याला झाडलोट करता आली नाही, काही हरकत नाही. मग करायचं काय? हे नाही ते नाही ते नाही ते नाही ते नाही, काहीच नाही. याच्यात दोन प्रकार आहेत, पाप आणि पुण्य. हे पुण्यकर्म आपल्याला करता आलं नाही तरी काय हरकत नाही. मग काय करू नये? सगळं म्हणायले तुम्ही, हे नाही केलं तरी जमल, ते नाही केलं तरी जमल, ते नाही केलं तरी जमल. आपला विषय शिवपुराणामध्ये काही जरी नाही करता आलं तरी एकच काम करू नका, फक्त पाप करू नका. भगवंतानी आपल्याला नरदेहाची प्राप्ती करून दिली. ज्यानं पाप होते ते काम करू नका, फक्त झालं त्याचं काम. जो पाप करतो त्याच्यासाठी शिवपुराण ग्रंथ आहे. त्याच्या करताना फक्त एक काम करा, पाप करू नका. पाप करू नका आणि पाप करू नये. प्रत्येकानं, आम्हाला जातीशी काही संबंध नाही, तुमच्या गोत्राशी काही संबंध नाही, जातीचा संबंध नाही, गोत्राचा संबंध नाही. तुम्ही कोण्या कुळातले त्याची आम्हाला गरज नाही. सगळ्या जनता जनार्दनांना
भगवान शिव परमात्म्याने त्या ठिकाणी उपदेश दिलाय की पाप करू नका. ज्यानं पाप करायची पाप करून सोडून देण्याची दीक्षा घेतली, पापच करायचं नाही, तो जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुरुष आहे. भागवताचार्यापेक्षा श्रेष्ठ आहे, शिवपुराण सांगणाऱ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे, वारकऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, अन्नदान करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणताही परमार्थ करा, परमार्थ करणाऱ्यापेक्षा तो सगळ्यात श्रेष्ठ हे शास्त्राने प्रतिपादन करून सांगितलं. फक्त पाप करू नका. आणि पापच सगळ्या त्या ठिकाणी घातक ठरले गेले. परमार्थात आपल्याला देवापर्यंत, भगवान शिवशंकरापर्यंत जे जाऊ देत नाही त्याचं नाव पाप. पापाचे अनेक प्रकार आहेत, वेगळे वेगळे प्रकार आहेत, नाना प्रकारचे पाप आहेत. पापाचे 5 प्रकार सांगितलेत. 5 प्रकारापासून त्याच्यापासून 45 प्रकार होतात पापाचे. पापाचे 45 प्रकार तो होतात, पण त्याच्यात मुख्यतः 3 पाप आहेत. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. या 3 मार्गाने माणसाच्या हातातून पाप होतंय. कायिक पाप म्हणजे या शरीराकडून पाप होते. या शरीराला ते पाप कळत नाही कसं झालं तर, कारण शरीर अज्ञानी आहे. शरीराचं त्या ठिकाणी काही नाही. या शरीरामध्ये जीव चैतन्य आहे म्हणून हे शरीर चालतं, आणि जीव चैतन्य आहे म्हणून हे शरीर काम करतं. आणि ते शरीर, त्या शरीरामध्ये 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रियाचा मालक मन आहे, आणि त्या मनानं जसा आदेश दिला तसे इंद्रिय काम करतात. 10 इंद्रिय आहेत. 10 इंद्रियापैकी 5 कर्मी इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कर्मे इंद्रिय आहेत, हात, पाय, मुख, हे 3 इंद्रिय आहेत. आणि दुसरे 2 इंद्रिय आहेत, गुद आणि शिश्न. एकंदरीत हे 5 इंद्रिय आहेत. हे 5 इंद्रिय फक्त कामच करीत राहतात. ऐकताय काय तुम्ही? तुम्ही ऐकता का? आता काय सांगितलं? आता काय सांगितलं शिवपुराणामध्ये? ऐका गडे मायबाप. पुन्हा पुन्हा माझ्या मुखातून हे शब्द येतील की नाही ते काय सांगता येत नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा हे ऐकायला मिळेल की नाही ते काय सांगता येत नाही. आम्ही या ठिकाणी ग्रंथ समोर ठेवतो, त्या ग्रंथाचं मंथन करतो, घुसळण करतो आणि तुमच्या समोर मांडतो. पुन्हा पुन्हा असं आपल्याला ऐकायला मिळेल की नाही ते मला काही सांगता येणार नाही. पण ऐका, हे मन या 5 कर्मी इंद्रियाला काम सांगतं आणि ते 5 इंद्रिय काम करतात. मुखाला काम सांगितलं, ते मुख नुसतं बोलतच राहतं. त्या मुखाला काही घेणं देणं नाही. मी काय बोलायलो आणि कसं बोलायलो त्याला काय घेणं देणं. त्याच्यातून कसे अक्षर निघायला लागलेत त्या मुखाला काय घेणं देणं, काही घेणं देणं नाही. हात काय काम करतात त्या हाताला त्याचं काही कळत नाही. हे 2 हात आहेत, हे कसं त्या ठिकाणी पाप करतात. हे 2 हात, त्या हात म्हणतात मालकानं सांगितलं ते मी काम करायलो. त्याचा मालक हे मन. या मनानं इंद्रियाला काम सांगितलं, ती इंद्रिय नुसते करीत राहतात. आणि त्या इंद्रियाला जे जमत तेच काम मन सांगत.
पाये, पाये सुद्धा तेच आहे. त्या पायाला मनानं सांगितलं तू चल इकडं, तू चल तिकडं, ते पाय चलत राहतात. ऐका गडे हो. जसं शेतकरी नांगराला बैल जुंपितात, आवताला बैल जुंपितात, शेतात काम करायला लावतात. त्या बैलाला जसं चालवलं तसंच बैल चालतो. त्याला मारलं तरी मान हलवीत चालतो, नाही मारलं तरी मान हलवीत चालतो. त्याला काही लोक नाव ठेवतात, ते ऐकत, त्याला काही कळत नाही. फक्त त्याला त्या ठिकाणी काम करायचं तेवढं शिकविलेलं असतं, ते काम करतं. त्याला कथा ऐकायला बस म्हणलं तर ते बसणार नाही. त्याला वारीला दिंडीला जाऊन ये म्हणलं तर ते जाऊ शकत नाही. कोण? बैल. म्हणून ते मन नुसतं सांगणार आहे आणि हे इंद्रिय काम करणार आहेत. पाये मनाचं ऐकतात, हात मनाचं ऐकतात, मुख मनाचं ऐकतो आणि ते काम करतात. बाकीचं त्याला काही कळत नाही. गोद आणि शिश्न हे कर्मेंद्रियामधले दोन भाग आहेत. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला शौचविधी मुखमार्जन करावं लागतं. ते इंद्रिय सकाळी उठून काम करतात. त्याला काही घेणं देणं नाही परमार्थाशी, काय घेणं देणं आहे. हे 5 कर्मेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ते निस्तं काम करीत राहतात. त्याला काही घेणं देणं नाही. त्याला काही कळत नाही, काही कळत नाही. आणि या 5 इंद्रियाच्या द्वारा विषयासक्तीचा लोभ तयार होतो आणि विषयासक्तीचा लोभ तयार होऊन त्याच्यापासून या ठिकाणी पापाची संगत लागते. मुख त्या ठिकाणी शिव्या द्यायला प्रवृत्त होतं, चुगल्या करतं हे मुख. हे मुख नाही खायचं ते खातं, नाही प्यायचं ते पितं, नाही बोलायचं ते बोलतं. हे मुख, याला कर्मेंद्रिय नाव आलंय. हात नाही करायचं ते लोकांचं वाटोळं करतात. हे पाय जिकडं नाही जायचं तिकडं जातात. गोद याला जे सांगितलं ते काम करतं. शिश्न त्याला जे काम करायचं सांगितलं ते शिश्न काम करतं. आणि हे पापाला प्रवृत्त करणारे 5 इंद्रिय आहेत. यायला जर त्या ठिकाणी पाप करायचं जर नसल तर ते मनानं शिकविलं पाहिजे त्याला. ऐका जरा नीट. चला इतकंच बस झालं. आता 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ते ज्ञानेंद्रिय त्या इंद्रियाला कळतं. डोळे, डोळ्याला रंग रूप कळतं, म्हणून त्याचं नाव ज्ञानेंद्रिय. जिव्हा, या मुखामधली जिव्हा, या जिव्हेला खरट, गोड, आंबट, तिखट, कडू या जिव्हेला कळतं, म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय म्हणलेलं गेलंय. कान आहेत, ह्या कानाला चुगल्या केलेल्या आवडतात, कीर्तन आवडत नाही. भावपूर्ण कथा आहे ती कथा आवडत नाही. लोकाचं असणारं घरानं केलेलं ह्या कानाला आवडतं आणि ते कळतं कानाला, म्हणून त्यांना या कानाला श्रोत्रिय इंद्रिय नाम त्याला म्हणायचं जाऊ ज्ञानेंद्रिय. 3 झाले. 4थं हे
घ्राणेंद्रिय, घ्राणेंद्रिय म्हणजे आपल्या नाकातून आपण श्वासोश्वास घेतो. श्वासोश्वास घेतल्याच्या नंतर तो श्वासोश्वास चांगला आहे का वाईट आहे, कशाचा असणारा वास येतो ते त्या घ्राणेंद्रियाला कळत असतं. म्हणून त्याचं नाव ज्ञानेंद्रिय. किती झाले? 4 झाले. पुन्हा एक कोणतं राहिलंय? कोणतं? ते सगळ्यात श्रेष्ठ इंद्रिय. ते ज्ञान करून देत. तुम्ही एकुणेकीला जवळ बसलात आणि हळूचकून तुम्ही गुपचीप जर चिमटा घेतला शेजारणीला तर ते कळत. त्याला स्पर्श ज्ञान म्हणलेलं आहे. हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हे इंद्रिय आहे. ह्या आपल्या अंगावरचा जे या ठिकाणी हा पडदा आहे ना, हा पडदा, हे पडदा, याला कशाचा धक्का लागला ते कळत. ते आपल्याला सांगत आहे मला याचा धक्का लागला म्हणून. शेजाऱ्या माणसानं चिमटा घेतला म्हणून ते इंद्रिय या ठिकाणी मनाला सांगते की यानं आम्हाला असा असा धक्का दिला. तुम्हाला स्वयंपाक करताना चटका बसला तर ते इंद्रिय तुम्हाला जाणीव करून देते की मला पोळ आलं म्हणून. त्याचं नाव स्पर्श ज्ञान. त्वचा हे स्पर्श ज्ञान करून देणारे इंद्रिय. असे 5 प्रकारचे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि 10 इंद्रियाचा मालक हे मन. मग तुम्ही पाप करता कोणत्या इंद्रियानं? कोणत्या इंद्रियानं पाप करू द्या, ते सांगितल्याशिवाय इंद्रिय करीत नाही. आणि त्या इंद्रियाला सांगणारा असं मन आहे. हे मन सगळ्या इंद्रियाला त्या ठिकाणी ज्ञान सांगणार आहे. पाप करायचं इंद्रियाला ते मन सांगत. म्हणून हा मनाचा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इंद्रियाला दुरुस्त करायचं नाही. 5 ज्ञानेंद्रियाला आपल्याला दुरुस्त करायचं नाही. 5 कर्मेंद्रियाला दुरुस्त करायचं नाही. इकडं पहा, शिवपुराण ते सांगणत मंडळी. शिवपुराण इकडं सांगायले तो व्यासपीठावरले महाराज, तिकडं नका बघू, इकडं बघा. म्हणून हे 10च्या 10 इंद्रिय परस्वाधीन आहेत. म्हणून काय करायचं, ह्या इंद्रियाला दुरुस्त करायचं नाही आणि त्याच्या दुरुस्तीच्या नादी लागायचं नाही, अजिबात नाही. मग यायला जे काम सांगणार मन हे मन 10 इंद्रियाचा मालक आहे. एके ठिकाणी शास्त्रकारांनी वर्णन करून सांगितलं. फार मन, या मनाचा व्यवहार सांगितला. मनाचा असा व्यवहार सांगितला, मनाजी पाटील देह गावाचा, विश्वास धरू नका त्याचा. हे मन आपल्याला कवा धोका देईल ते सांगता येत नाही. या मनावर विश्वास करायचा नाही. आणि मनाला विश्वासू करायचं जर असेल तर त्याला शिवपुराण ऐकायला लावायचं. या मनाला जबरदस्तीनं शिवपुराण ऐकायला आणलं तर ते मन शिवपुराण ऐकित नाही. तुम्ही बळच जबरदस्तीनं जर या ठिकाणी या देहाला या शिवपुराणामध्ये आणून बसलं शिवपुराण ऐकायला, पण या देहाच्या अंतर्गत राहणारा जीव चैतन्याचा भाग ना मन
हे जर मन आपल्याला आवरलं नाही तर हे शरीर इथंच बसलेलं राहतं आणि मन तिकडं कोणीकडे बी फिरत राहतं. मन कोणीकडे बी फिरत राहतं. शरीर इथं बसलेलं आहे तुमचं, पण मन तुमचं त्या ठिकाणी किती फिरत राहतं. कोणाचं घरी जातं, कोणाचं लेकराकडे जातं. हे लेकरं मोठमोठ्यानं ओरडायला लागले, तिकडं मन जातं. इतकं मन त्या ठिकाणी सूक्ष्म रीतीनं पळत राहतं. शास्त्राचा सिद्धांत असा आहे, तुम्ही जेवण करून आलात, सोपं सांगतो तुम्हाला. जेवण करून आल्याच्या नंतर तुमच्या दातात एखादं भाजीची काडी जर अडकलेली असली आणि ती जर निघाली नाही आणि तशाच अवस्थेमध्ये जर तुम्ही इथे ऐकायला येऊन बसलात तर ते मन तिथले तिथंच त्या काडीमध्ये गुंतलेलं राहतं. ऐकायलात तुम्ही, पण ते मन दातात अडकलेल्या काडीत गुंतत. बरोबर आहे की नाही? ओ काकू, बरोबर आहे की नाही? त्या काकूला हाक मारली, इमानदारीनं सांगा काकू, तुम्ही इथं बसला होतात पण बसल्या बसल्या कुठं फिरू लागलात? ते तुमचे तुम्हालाच माहित. हे कोणालाच कळत नाही, ज्याचे त्याला कळत. इतकं मन चंचल आहे, इतकं मन चंचल असणार ते स्थिर होत नाही. आणि ते स्थिर करण्यासाठीच आपल्याला शिवपुराण कथा ऐकायची. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेमध्ये सांगू लागले. अर्जुनाला सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या काही ओव्या आलेल्या आहेत. हे अर्जुना, तू मान हेची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. किती गोड शब्द सांगितला. अर्जुनाला सांगितलं, तुला जर या परमार्थ क्षेत्रामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ऐकायचे जर असले तर तू या ठिकाणी मनाला एकच कर, नाही का? तुझं मन माझ्या भजनात लाव आणि भजनात लावल्याच्या नंतर मग तू मात्र त्या ठिकाणी केवढा होशील, मी तुला डोक्यावर घेऊन नाचल. तुमचं मन देवाच्या भजनात जर लावलं, देवाच्या कथेत लावलं, भगवान शिवशंकराच्या कथेमध्ये तुमचं मन तुम्ही जर लावलं तर ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात देव. मी तुझं या ठिकाणी तुला डोक्यावर घेऊन नाचवतो. त्याची ओवी आहे, तयाच्या मी माथा मुकुट करी, नाही का, माझे भजनी प्रेम धरी. हे तर अगोदरच्या ओवीत सांगितलं. नंतरच्या दुसऱ्या ओवीमध्ये सांगितलं, तू या ठिकाणी तुझं मन माझ्या भजनात जर लावलं तर तुला मी डोक्यावर घेऊन नाचल. तयाच्या मी माथा मुकुट करी. किती गोड शब्द आहे. म्हणून या वेळेला दुसरं आज काही करायचं नाही, फक्त आपल्या मनाला नीट करायचं. इंद्रियाला नीट करण्यापेक्षा मनाला नीट करा. आणि मन एकदा साक्षी द्यायला तयार झालं ना, तर मग मात्र तुम्ही कुठेही बसलात तर तुम्ही देवाचं चिंतन करता. यज्ञवल्क्य ऋषी ज्ञानाची संगत लावून जनक राजाला सांगायचे, आणि जनक राजा सगळं शरीराचा त्याग करायचे. त्याग करायचे म्हणजे शरीराकडे त्याचं लक्ष नसायचं. शरीराकडे लक्ष नसायचं, हे बी गेलं.
नाला शिकवायचं. जनक राजा ज्या वेळेला ऐकायला बसायचे त्यावेळेला त्याची या ठिकाणी हो अवस्था बदलली, विदेही अवस्था झाली. देहात असून विदेही अवस्था होणं म्हणजे त्याचं मन प्रत्यक्ष श्रवणात गुंतलेलं आहे. ऐकिता ऐकिता आपल्या शरीराचं भान आपल्याला राहू नये तेव्हा कुठं आपलं मन भगवंताच्या चिंतनात लागलेलं आहे. आमचे बाबा सांगायचे, बाबा म्हणायचे ज्या वेळेला मी पंढरपूरला राहायचो गुरुजीकडे ऐकायला जायचो मुरलीधराच्या मठामध्ये. तिथं ऐकायला बसले असताना पावसाळा असायचा, इकडून मठ गळायचा तिकडून मठ गळायचा, आमच्या अंगावर पाण्याच्या धारा पडायच्या पण आम्हाला भान राहत नव्हतं ऐकितानी. बाबांनी एकदा सांगितलं मला, बाबा म्हणायचे आमच्या पाठामध्ये गुरुजी तत्वज्ञानाचा उपदेश करू लागले आणि तितक्या डुकराची कळवण शिरली मधात. ती डुकराची कळवंड आली, सगळ्या लोकायला तोडून बाहेर गेली, सगळ्या लोकांना तोडून बाहेर गेली. कोणीच भानावर नाही. बाहेरून उभं राहून पाहणारे लोक त्या डुकराला हाणू लागले आणि हाणल्याच्या नंतर पाठ संपल्याच्या नंतर त्या लोकांनी सांगितलं, बाबा तुमच्या या पाठामध्ये या ठिकाणी डुकराची कळवंड शिरली होती. म्हणले कव्हा? म्हणले तुम्हाला कसं कळालं नाही? म्हणले आम्हाला अजिबात पत्ता नाही. विदेही अवस्था. या विदेही अवस्थेमध्ये श्रवण केल्याच्या नंतर ते मन त्या ठिकाणी त्या श्रवण कथेला जुटल्या जातं. शेवटचं चरण सांगितलं तुम्हाला. त्याच्या करताना सर्व ग्रंथाचं सार आज तुमच्या समोर मांडलंय. फक्त परमार्थ करीत असताना आपलं मन निर्मळ करा. या मनामध्ये 3 दोष आहेत. 3 दोष आहेत. 3 दोषापैकी एक मन नावाचा दोष आहे. तो पाप करायला लावतो. पहिली आणि सांगत असताना आपल्याला जे काही कळत नाही, किती सांगा. महाराजांनी ओरडू ओरडू सांगितलं, जीवाचं रान करून सांगितलं. महाराजाचे हाडं किती घासले असतील सांगत असताना, किती शरीर घासून गेलं असेल सांगत असताना, किती रक्त आटलं असेल महाराजांचं सांगत असताना, महाराजांच्या मुखातून किती अक्षर निघाले असतील सांगत असताना, त्याचं कोणाला भान आहे का? त्याचं कोणाला कौतुक आहे? त्याचं भान नाही, त्याचं कौतुक नाही. महाराज लोक सांगतच असतात, फुकट सांगत आहेत काय? अरे त्यानं वंजळ वंजळ रोजचं रक्त आटून टाकले सांगण्यामध्ये. उपास तापास धरून तो सांगतो, पाणी पित नाही, कमी खातो, रात्रीच्या वेळेला झोपीत चिंतनच करीत राहतो. उद्या काय सांगायचं, परवाच्या दिवशी काय सांगितलं, काल सांगितलेलं बरोबर आहे का नाही, त्याला महात्मा म्हणे जाऊ. इतकं सांगतो त्याचं तुम्हाला काही घेणं देणं नाही. इतकं सांगतो तरी तुम्हाला कळतच नाही. त्याचं नाव अज्ञान. हे अज्ञान नावाचा दोष म्हणजे आवरण नावाचा दोष. हे अज्ञान तुम्हाला कळू देत नाही. म्हणून हे 3 दोष आपल्या चित्तातले काढून टाकायचे. शेवटला सांगतोय तुम्हाला शिवपुराणामध्ये. म्हणून या 3 दोषाची निवृत्ती करण्यासाठी, या 3 दोषाची हकालपट्टी करण्यासाठी आणि आपलं चित्त निर्मळ करण्यासाठी, त्याच्यासाठी साधन अनुष्ठान सांगितलं. साधनं सांगितलेत. मन नावाचा दोष म्हणजे पाप करण्याची इच्छा, ही काढून टाकायची जर असेल तर त्याच्यासाठी पहिलं साधन सांगितलंय की भगवान शिवशंकराचा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करायला पाहिजे. मंत्राचा जप करीत राहिले, कुठपर्यंत करायचा जप, त्याची काही मर्यादा?
अमर्याद चिंतन करावं लागतं, अमर्याद. रात्रीच्या कीर्तनामध्ये ऐकलं असेल तुम्ही, 21,000 वेळेला नाव घ्यावं लागतं 24 तासात. ऐकलं असेल ना तुम्ही रात्री? 21,000. एका शास्त्रामध्ये सांगितलं केशव महाराज 26,000 जप करावा लागतो. 26,000 जप करावा लागतो बर का काका. 26,000 24 तासामध्ये आपले श्वासोश्वास जाणं येणं करतात. मोजले तुम्ही कधी? महाराजांनी रात्री 21,000 सांगितलेत, पण 21,000 पूर्तता होत नाही. 26,000ची संगत लागते. 26,000 वेळेला आपण श्वासोश्वास घेतो तर सोडतो. एका श्वासोश्वासामध्ये एक जप व्हायला पाहिजे किमान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक श्वासोश्वास सुद्धा त्या ठिकाणी वाया जाऊ द्यायचा नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या मनात पाप करण्याची इच्छा निघून जात नाही तोपर्यंत. सांगू का नको? हल्ली अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार अनुभविक नाहीत आणि कीर्तनामध्ये उड्या मारू मारू गायन करू करू सांगतात. त्यानं कुठं जप केला दाखवा ना. हे वेदांत शास्त्र सांगत नाहीत लोक. हे नेमके कांड्यावर रात्रीच्या महाराजांसारखेच लोक सांगू जाणे. आता नाही. एका एका श्वासोश्वासामध्ये एक शिवपंचाक्षरी मंत्र त्या ठिकाणी निघायला पाहिजे. तेव्हा कुठं मन बांधल्या जाईल, मन आकळल्या जात नाही. ते या मनाला बळच साखळदांडानं बांधल्या जात नाही. मनाला कोणतं साखळदांड आणावं लागल? मनाला कोणत्या द्वारानं बांधावं लागल? मनाला बांधून दाखवा ना. कशानं बांधून दाखविता? तर पहिली गोष्ट तुम्हाला मन दिसत नाही, मन कळत नाही, काम तर चालू आहे. म्हणून त्या मनाला आकर्षित करण्यासाठी, त्या मनाला घट्ट दाबून धरण्यासाठी जबरदस्तीनं त्या ठिकाणी आणण्यापेक्षा त्याला त्या ठिकाणी अनुष्ठान रूपी साधन करावं लागतं, नामरूपी साधन करावं लागतं. एका एका श्वासोश्वासामध्ये एक एक जप त्या ठिकाणी बाहेर निघाला पाहिजे. जोपर्यंत, कुठपर्यंत? ज्या दिवशी तुमच्या मनात इच्छा होईल मला आता पाप नाही करायचं, जीव गेला तर हरकत नाही पण मी पाप नाही करणार, तिथपर्यंत मग झालं तुमचं काम. संपलं एक साधन. मनातला एक दोष पळून गेला. पाप करण्याची इच्छा तुमच्या मनात अजिबात येत नाही. व्यासपीठावर शिवपुराण सांगणारा महात्मा आहे. तुमच्या मनात आलं पाहिजे, बाई मी या महात्म्याच्या पोटी जर जन्माला आले असते तर माझ्या जीवाचं सार्थक झालं असतं. ही साक्षी तयार झाली पाहिजे. या महात्म्यानं महिला वर्गाकडे पाहिल्याबरोबर त्या महात्म्याच्या मनात इच्छा झाली असली पाहिजे की ए भगवान, या माता भगिनीच्या पोटी मला जर जन्म दिला असता तर मी केवढा मोठा झालो असतो. हे मनात इच्छा तयार झाली पाहिजे. कधीतरी आपण बाबाला गुजगुज गोष्टी बोलाव्या परमार्थातल्या, संसारातल्या नाही, व्यवहारातल्या नाही, सुखादुःखाच्या नाही, गरिबी श्रीमंतीच्या नाहीत. कधीतरी एखाद्या वेळेस बाबाजवळ बोलण्याची इच्छा व्हावी की बाबा आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली नाही, मला भगवंताची प्राप्ती करून द्या ना. असं समजावं की या बाईनं त्या मनाला नामानं बांधून टाकलं. ते मन त्या ठिकाणी साक्षी देणारं तयार झालं. त्या दिवशी पाप करण्याची इच्छा निघून गेली.
आता ते साधन करायची गरज राहिली नाही. साधन करायचे संपत असतात. साधनाच्या अनुष्ठानातून फलाची प्राप्ती झाली की साधन करायची गरज नाही. आणि इतकं काम झालं की नामस्मरण घेण्याची गरज नाही. पण मन पाप करीत नाही. या नामस्मरणाच्या साधनाने इतकं आपल्या पदरात फल प्राप्त झालं. पण मन पाप करीत नाही. पण मन सारखं भटकतच राहतं, फिरतच राहतं. देवाची पूजा करायला बसले तुम्ही सकाळी स्नान संध्या टोपून, तर हे नाम घेत राहिलात तर त्या नामाचा स्पर्श नामीला झाला पाहिजे. या नामाचा स्पर्श त्या नामीला झाला पाहिजेत. आणि तो नामी आणि मुखातून घेतलेलं नाम त्याचं ऐक्य झालं पाहिजे. नामी म्हणजे ज्याचं नाव घेत आहोत तो, त्याचं नाव नामी. भगवान शिवशंकराच्या समोर बसले आणि ओम नमः शिवायचा जप करीत 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 तुम्ही पूजन करू लागले, तर त्यावेळेला तुम्ही साळुंकाला हात लावला तर त्यावेळेला या नामाचा स्पर्श त्याला झाला पाहिजे. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तो नामी प्रगट झाला पाहिजेत. आणि नामी प्रगट झाल्याच्या नंतर तुम्हाला तो प्रत्यक्ष दिसतो. आणि त्याचं रूप आणि तुमच्या नामाचं स्वरूप हे दोन्ही एक झाली की तुमचा द्वैत भाव निघून जातो. अद्वैत सिद्धी प्राप्त होते. अद्वैत सिद्धी म्हणजे दोघ जणी एक. हे बघा, तुमची सोयरीक झाली. पाहुणे रावणे येऊन पाहून गेले आणि त्यावेळेस पासून तुमच्या मनात बसलं, बाई मी पतीच्या घरी गेल्याच्या नंतर मालकाची रात्रंदिवस सेवा करीन म्हणले का करायला लागली? करीन म्हणली. तो तर दूर राहिला, नुसती सोयरीक झाली. तसं नामस्मरणाने नुसती सोयरीक झाली, जवळीक तयार झाली. नामस्मरणाने आपण देवाजवळ गेलो. रात्री महाराजांनी सांगितलं नाही का, किती प्रकारच्या मुक्त्या सांगितल्या? समुकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. 4 मुक्त्या सांगितल्या रात्री महाराजांनी. सलुकता नावाची असणारी मुक्ती आहे. तुम्ही नामस्मरणाने देवाजवळ जाता आणि देवाची तुम्हाला भेट होते. सलुकता म्हणजे विचाराच्या द्वारा. किती गोडवा आहे तयार झालेला हा. असं त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर त्या नाम आणि नामीचा अभेद झाला आणि अभेद होत नाही. विक्षेप नावाचा दोष असल्यामुळे अभेद होत नाही. विक्षेप नावाचा दोष आहे ना. पूजा करता करता काही खडकन वाजलं की तिकडं जातं मन. फक्त मन पाप करीन नामस्मरणाच्या द्वारा. पण काही तिकडं कोणाचा आवाज आला की हे मन तिकडं पळतं. हा विक्षेप नावाचा दोष आहे. हे विक्षेप नावाचा दोष काढून टाकायचा आणि देवासंग एक रूप व्हायचं. असं जर तुम्हाला करायचं जर असेल, विक्षेप नावाचा दोष काढून टाकायचा असेल तर त्याच्यात त्या ठिकाणी निष्ठावंत भक्ती करावी लागेल. निष्ठावंत भक्तीचं स्वरूप आहे, त्याला निष्काम भक्ती म्हणी जावी. भगवान शिवशंकराची तुम्ही पूजा करायला लागलेत, मागायचं नाही काही देवाला, अजिबात नाही. देवाला काही मागायचं नाही. आणि निष्ठतापूर्वक तुम्ही जर भगवान शिवशंकराची पूजा करायला लागले आणि पूजा करीत असताना मुखातून नामस्मरण चालू आहे आणि मन चित्त निर्मळ झालेलं आहे आणि त्या स्वरूपामध्ये लीन करायचं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी भक्तीच करावी लागेल. आणि त्या भक्तीचं साहित्य आहे बेल, तांदूळ, अक्षदा, खडीसाखरेचा खडा, विभूती. आणि प्रेमपूर्वक तुम्ही जर नामस्मरण करीत करीत ते भक्तीचं स्वरूप म्हणून तुम्ही देवाची पूजा करायला लागले
तर आपोआप तुमचा स्पर्श देवाच्या स्वरूपाला होतो. आणि देवाच्या स्वरूपाला ह्या मनाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या भक्तीच्या सलोख्यातून तो भगवान शिवशंकर प्रत्यक्ष उभा राहतो आपल्या समोर. आणि ज्या वेळेला तुम्ही भगवंताचं नामस्मरण घ्यायला लागले, पूजा करायला लागले, त्यावेळेला तुमचं स्वरूप, जीव चैतन्याचं स्वरूप आणि भगवान शिवशंकरचं स्वरूप एक होतं. जीव चैतन्याचा संबंध राहत नाही आणि भगवंताचा त्या ठिकाणी संबंध येत नाही, पण संबंध येतो त्या ठिकाणी अपरोक्ष साक्षात्काराचा. अपरोक्ष साक्षात्काराचा संबंध येतो. आणि मी तूपणा जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मग तुमचं मी आणि तू हे द्वैत आहे, हे द्वैत निघून जातं आणि निघून गेल्याच्या नंतर प्रत्यक्ष तुमचं शिवस्वरूप बनलं जातं. आणि शिवस्वरूप बनल्याच्या नंतर तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे मालक बनले गेले. काय करायचं या मरक्या संपत्तीला? याला दुसरं साधन लागलं, तेच असणार निष्काम भक्ती करण्याचं साधन लागलं. एक नामस्मरण लागलं आणि एक निष्काम भक्ती लागली. दोन साधनं लागली. आता दोघा जणांचं ऐक्य झालं. पण आता पुन्हा तुमची ही समाधी झाली देवाची पूजा करीत असताना, पण व्यवहार करावा लागेल. सतत कालात नाही, काही क्षणापुरतं, काही वेळेपुरतं. व्यवहार करते काली आपल्याला कर्म साधन करावं लागतं, मुलाबाळाला जगवावं लागतं, खायला प्यायला लागतं, अंगावर वस्त्र लागत आहेत. त्याच्याकरता त्या समाधीतून बाजूला निघावं लागतं. आणि बाजूला निघालं की मग मात्र आपण जे करायला लागलोत हे खरं आहे का खोटं आहे? बरोबर ना? मग हे खरं आहे का खोटं आहे? आपल्याला भगवान शिवशंकराचा साक्षात प्रत्यक्ष अनुभव आला, तो खरं की खोटा? मी जे हे करायला लागलो हे खरं की खोटं? आपण जे इतकं करायला लागलो हे खरं की खोटं? याचा निर्णय कुठे? याचा निर्णय अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कारामध्ये. अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कार करण्यासाठी आणि त्या ठिकाणी साधन अनुष्ठानातून आलेलं ज्ञानच पाहिजे. आणि ते ज्ञान खरं असावं, साक्षी देणारं असावं आणि ते बरं असावं. ज्ञानोबरायचं आहे का त्याच्यात प्रमाण? हा, याच्या करताना असा महात्मा पाहिजे व्यासपीठावर बसलेला. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ज्ञानोबरायांनी ओवी सांगितली, आमच्या महाराजांनी ओवी सांगितली आता. म्हणून तर आम्ही यांना जवळ धरतो. आणि ते साक्षात्कार, तो ईश्वर खराय की खोटाय, आपण खरेत की खोटेत, जग खरंय की खोटे, हे तत्वज्ञानाचा उपदेश तुम्हाला जर त्या ठिकाणी ऐकून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी गुरुची सेवा करावी लागेल, संताची सेवा करावी लागेल. म्हणून हे ज्ञान गुरुजवळ सापडतं. हे ज्ञान, तत्वज्ञानाचा उपदेश गुरुजवळच मिळतो आणि तत्वज्ञानाचा उपदेश संताजवळ मिळतो. गुरु तेच संत असतात आणि संत तेच गुरु असतात. फक्त प्रतिमा वेगळ्या आहेत, विचार दोघांचा सारखा आहे. गुरुचा विचार, सद्गुरूचा विचार नाही, श्री गुरुचा विचार आणि संताचा विचार, महात्माचा विचार, हे पाच लोक आहेत. गुरु, श्री गुरु, सद्गुरु, संत, महात्मे, हे पाच लोक आहेत. यांच्याकडून पंचतत्वाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. संसार खरा आहे की खोटा आहे ते गुरु शिकवितील. आणि श्री गुरु तुमचं असणारं संरक्षण करतील.
आणि सद्गुरू तुम्हाला ज्ञानाचा उपदेश करतील. 3 लोक आहेत. महात्मे तुमचं भलं करतील आणि संताकडे जाण्यासाठी तुम्हाला उपदेश करतील महात्मा. आणि संताजवळ गेले की तुम्हाला काही शिल्लक राहत नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. जर तुमच्या मनात खरं ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली तर, आथी आणावे म्हणजे मनात आलं तर, संता या भजावे सर्वस्वेशी, सर्वस्वाचा त्याग करावा लागल आणि सर्व संताच्या पायावर त्या ठिकाणी सोडून द्यावं लागल. आणि सोडून दिल्याच्या नंतर मग मात्र संत त्या ठिकाणी आपल्याला अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात करून देतात. की अपरोक्ष ज्ञान म्हणजे त्याच्यात यत्किंची सुद्धा दोष नाही. अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा समुद्र तुमच्या समोर मांडतात. उगच आहे का? ज्ञानोबारायांनी शब्द उच्चारला पहिल्या अध्यायामध्ये, 22वी की 23वी ओवी आहे पहिल्या अध्यायात. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, विशेष आत्यादरू विवेकावरी. विवेकावरी म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत आदर, प्रेम, निष्ठा, गौरवशाली शब्द काढला ज्ञानोबारायांनी. विवेकावरी म्हणजे श्रवणाचे मी शेबैसावे येवनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. विवेक म्हणजे विचार. हा विचार महात्म्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतो. हा विचार संताच्या मुखातून ऐकायला मिळतो. हा विचार गुरुच्या मुखातून ऐकायला मिळतो. हा विचार श्रीगुरूच्या मुखातून ऐकायला मिळतो. हा विचार सद्गुरूच्या मुखातून ऐकायला मिळतो. बाकी कोणाजवळ, ऋषीजवळ नाहीत हे विचार. ऋषीजवळ कुठे आहेत विचार? ऋषीजवळ विचार आहेत. ऋषीजवळ जर हे विचार जर असते तर ऋषी मंडळींनी अरण्यात जाऊन भगवे वस्त्र घातले नसते आणि मुक्तीची इच्छा केली नसती. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा, हा मा विष्णुदासा सुलभ होतो. विष्णुदास म्हणजे त्या ठिकाणी हे 5 वर्ग आहेत. हे विष्णूचे दास आहेत. म्हणून त्याच्या करताना विवेकासहित वैराग्याचे बळ, इथपर्यंत आपण आलो. विवेकासहित वैराग्य असलं पाहिजे. झालेलं हे सांगितलेलं ज्ञान तुम्ही ऐकलं आणि ते ज्ञान तुमच्याजवळ टिकून राहावं. या ज्ञानाचं वाटोळं होऊ नये. या ज्ञानाला कोणाची नजर लागू नये. नाहीतर ज्ञानाला नजर लागायला काही उशीर नाही. ह्या ज्ञानाला कोणत्या बाईची केव्हा नजर लागेल हे सांगता येत नाही. ह्या ज्ञानाला नाही का शब्द ज्ञानाला नजर लागते. तुम्ही मला धरताना इथं तुम्ही म्हणता ज्ञानाला नजर लागते का? ज्ञानाला दृष्ट लागते का? अपरोक्ष ज्ञानाला कोणाची दृष्ट लागत नाही. अपरोक्ष ज्ञानाला कोणाचा संबंध नाही. अपरोक्ष ज्ञान कोणाला जवळ येऊ देत नाही आणि अपरोक्ष ज्ञान कोणाला चिटकत नाही. जसं कमळाचं पान आहे, पाण्यामध्ये वाढले आणि त्याच्यावर किती पाणी पडलं तर सर्रकून खाली पाणी पडून जातं. ते पान, कमळाचं पान त्या पाण्याचा स्वीकार करीत नाही. याला अपरोक्ष ज्ञानाचा साक्षात्कारी म्हणी जावं. आणि ज्ञानाला दृष्ट लागते. कोणत्या ज्ञानाला? एखाद्या ज्ञानाला एखाद्या परस्त्रीची दृष्ट लागते, नजर लागते आणि त्या ज्ञानाचं वाटोळं होतंय. त्याला म्हणी जावं शब्दज्ञान. शब्दज्ञानी माणूस कीर्तनाला उभा राहिला आणि त्या ठिकाणी विनोदानं कीर्तन सांगितलं. अनेक प्रकारच्या विनोदानं कीर्तन सांगून अभंग सोडून दिला. गायनच करीत राहिला एखादा कीर्तनकार आणि नकला सांगत राहिला. आणि मग त्या कीर्तनकाराला कोणाची नजर लागल ते मात्र सांगता येत नाही. कोणाची दृष्ट लागल हे काही सांगता येत नाही. म्हणून कीर्तनकारांनी शब्द ज्ञानात राहू नये रे मायबाप. याच्या करताना मोठमोठे महात्मे पाहिजे समोर ऐकायला.
हा, हळून बोला जरा. अरे हळून बोला, अरे हळून बोला. म्हणून अपरोक्ष ज्ञानाच्या साक्षात्काराला कोणाची दृष्ट लागत नाही, कोणाचा संपर्क येत नाही. याच्या करताना अपरोक्ष ज्ञानाचा स्वीकार केला पाहिजेत आणि अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजेत. इतकं तुमच्या पुढं मला मांडायचं राहिलं होतं. रात्री प्रतीक्षा केली होती मी ऐकेल म्हणून, पण वेळ संपला, घड्याळ पुढं पुढं पळू लागलं. तरी महाराजांना म्हणलं, महाराज ते घड्याळ बरोबर नाही, हे घड्याळ चुकीचं आहे. महाराज हसले मोठ्यानं आणि पुन्हा त्यानं प्रत्युत्तर दिलं की हे 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 घड्याळ माझ्या मुळावर आलंय म्हणून. तसं वेळ बी आज माझ्या मुळावर आली नाही का. असं कितीक तरी या ठिकाणी चिंतन येतं आणि आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला कार्यक्रम आटवायचा आहे आणि आपल्याला दिंडी प्रदक्षिणा घालायची, नगर प्रदक्षिणा. आजचा शेवटचा दिवस आहे. काय करतात, 3 वाजता 3:15ला सुरू केलं आहे आपण. हे तरी मधात काही घेतलं नाही आम्ही. आमचे महाराज पाहू लागले माझ्या तोंडाकडं, पण वेळ नाही ना. त्याच्या करताना आपण थोडंसं पुढं जाऊ. आणखी या ठिकाणी पुढं आपल्याला कार्यक्रम करायचे आहेत. पुढच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला ज्ञानाचा साक्षात्कारापर्यंत जाऊन आपण चिंतन करू. या शिवपुराणामध्ये आपण या ठिकाणी चिंतन करून पाहिलं. इतकं महत्त्वाचा भाग. अभिनंदन तुमचं बरं का मला वेळ दिल्यामुळं. गंमत अशी आहे की या तत्वज्ञानापर्यंत तुम्हाला नेऊन पोहोचलं, इतकं राहिलं होतं सांगायचं. आणि जर रात्री जर आपण कीर्तनकाराच्या मुखातून जर ऐकलं असतं तर माझ्या अंगात आणखी ऊर्जा तयार झाली असती. मग हे नसतं सांगितलं. गंमत आहे महाराज. किती महाराजांनी गोडवा सांगितला. तुम्हाला नसेल कीर्तन आवडलं, कोणाकोणाच्या डोक्यावरून गेलं असन. काहून नाही जायचं डोक्यावरून, तुमचं डोकंच नाही जागेवरून. म्हणजे डोक्यावर नाही जायचं तर कसं होईल. काय सांगितलं महाराजांनी, हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. याच्यावर या उतरंडीवर त्या ठिकाणी उतरंडी मांडून आणि त्याच्यात काय काय दाखवलं तुम्हाला, इतकं राहिलं होतं. इतकं ऐकायला पाहिजे होतं. तरी महाराजांनी माझ्या मुखाकडे पाहिलं 3-4 वेळेस. माझ्या मुखाकडे पाहिजे आणि घड्याळाकडे पाहिजे. ठीक आहे, आम्हाला कळलं, त्यानं मला ओळखलं, मी त्यांना ओळखलं. आमचं काही बोलणं नाही, काही नाही. पण साक्षात्काराच्या दृष्टीनं तुम्ही शिवपुराण ऐकलं 3 वर्ष. या 3 वर्षाचा असणारा या ठिकाणी मुकुट म्हणून शेवटचं चिंतन तुम्हाला सांगितलं हे की इथपर्यंत तुम्ही गेले पाहिजेत. फक्त आजच्या संगतीमध्ये फक्त एकच काम करायचं. शेवटची संहिता सांगतो तुम्हाला. फक्त आपल्या मनालाच त्या ठिकाणी तयार करा, शरीराला नका तयार करू. शरीर पवित्र होईल नाही तर अपवित्र होईल. ते पहिलंच अपवित्र आहे. काय त्याच्यावर नाही झालं तर नाही झालं पवित्र, नाही तर नाही आपल्याला गोरा रंग, नाही तर नाही आपलं धष्टपुष्ट शरीर. पण मनाला मजबूत करा, शरीरातल्या मनाला. रात्रीच्या कीर्तनाच्या पेक्षा 1 पाऊल पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. फक्त त्या ठिकाणी आपल्या मनाला पवित्र करा, मनाला पवित्र करा, मनाला मजबूत करा. आणि मनाला पवित्र करण्यासाठी, मनाला मजबूत करण्यासाठी त्याच्यातले 3 दोष तुम्हाला दाखवून दिले. ते 3 दोष त्या ठिकाणी काढून टाकायचे. आणि कशाच्या द्वारा काढून टाकायचे? पाप करण्याची इच्छा नावाचा दोष नामस्मरणाने निघून जातो. पाप चंचल आहे, इकडं तिकडं सैरावैरा फिरतं, त्याचा चंचलपणा निष्काम भक्तीनं निघून जातो. आणि या मनाला कळतेपणा आणण्यासाठी आवरण नावाचा दोष म्हणजे या ठिकाणी अज्ञान नावाचा दोष काढून टाकायचा. आणि अज्ञान नावाचा दोष गुरुच्या समोर बसल्याशिवाय निघत नाही, संताच्या संगतीशिवाय निघत नाही. महात्म्याची संगत धरावी लागेल, 5 लोकांची संगत करावी लागेल.
आणि 5 लोकांच्या संगतीमध्ये विवेकाचं असणारं साधन सामुग्री करावं लागेल. विवेक म्हणजे विचार. हा संताजवळ विचार आहे, गुरुजवळ विचार आहे, महात्म्याजवळ विचार आहे. त्यांच्या जवळचे विचार आपल्याला श्रवण करावे लागतील. आणि श्रवण केल्याच्या नंतर निष्ठावंत वारकरी व्हावं लागेल. आणि निष्ठावंत वारकरी झाल्याच्या नंतर पंढरीचे वारकरी ते अधिकारी संसाराचे, मोक्षाचे का? बर, वा वा वा. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचे अधिकारी व्हा गड्या, मोक्षाचे मालक व्हा. संसाराचा मालक होऊ नका. मरका संसार आहे, आज नाही उद्या तरी त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचंय. आणि हे कोणतं शरीर असो, पवित्र असो की अपवित्र असो, गणगोताच्या हवाली करायचं आपल्याला. आणि आपण आपलं जीव चैतन्याचा भाग घेऊन निघून जायचं. आपल्याला काही ठेवायचं नाही, तर काय नाही आपल्या सोबत येणार. अरे हे लोक आपल्या अंगावर वस्त्र घालतील, पण उरफाट वस्त्र घालतील. हो माता, तुम्ही ज्या वेळेला जाताना जाऊ नये, तुम्ही आमच्यासाठी तुम्ही राहावं. पण जर तुम्ही गेलात तर त्या बाईला उरफाटी चोळी घालतात. उरफाटी जाताना तुमच्या इकडे कसं आहे मला माहित नाही. सगळं उरफाटा धंदा आहे. पुरुष जर गेला तर त्याला लंगुटी घालतात, झिरझिर पांढऱ्या कपड्याची, अंगावर काही ठेवणार नाहीत. बाई जर गेली तर बाईच्या नाकातली नथ काढून घेतात. हे उष्टे लोक, हे कपटी लोक, हे दुर्जन लोक. आपल्या सुना ह्या दुर्जन आहेत, आपले लेक आहेत दुर्जन दुराचार आहेत, आपली भावकी दुर्जन आहेत. आपल्या अंगावर दागिन जर असला तर काढून घ्या म्हणते, तर आडकी त्यानं तोडा त्याला. अरे एखाद्या वेळेस म्हातारी मेली तर कोणती सून त्या ठिकाणी एक सोन्याचं मणी देत नाही तोंडात घालायला. जावा जावा उभे राहतात, लेकी उभे राहतात. ही म्हणते आका तू दे ना, ती म्हणते नाही तू दे ना, ती म्हणते नाही तू दे ना. हे सगळे वक्ते लोक आहेत. परवाच्या दिवशी ओवी सांगितले तुम्हाला. हे वक्ते लोक आहेत, हे चेष्टा करणारे लोक आहेत, तुमच्या संपत्तीवर टपलेले लोक आहेत. हे कोणी असू द्या, आपलं काही या ठिकाणी नाही. आपल्याला हे सगळं सोडून द्यायचंय. आणि हे शरीर असणारं मर्क आहे का, कसं आहे का, पवित्र आहे का अपवित्र आहे, कोणास ठाऊक, ते देऊन टाकायच्या लोकांना. आणि जीव चैतन्याचा पवित्र भाग आहे. मन निर्मळ केलेलं आहे. हे मन त्या ठिकाणी आपण पवित्र केलेले आहे. याच्यातले 3 दोष निघून गेलेले आहेत. आणि या मनाचा साक्षात्कारी होऊन आपल्याला साक्षी द्यायची तिथं जाऊन. आणि तिथं गेल्याच्या नंतर आपण जे जे घडलेले तिथं आपण साक्षी देणार. आणि साक्षी दिल्याच्या नंतर तुम्ही कशी गुरुची सेवा केली आणि तुम्ही कसा परमार्थ केला, कसे जीवनमुक्ती विलक्षण सुख तुम्ही प्राप्त केलं, आणि त्याचा परिणाम तुम्हाला वैकुंठात राहायला जागा मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी वैकुंठाचे अधिकारी व्हाल. शिवपुराणामध्ये, शिवपुराणात ऐकल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी कैलास भुवनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार्षद म्हणून राहणार. वैकुंठात गेल्याच्या नंतर भगवान विष्णूचे पार्षद म्हणून राहणार. तुमची मोठमोठ्या लोकांसंग संगत राहणार. रोज नारद ऋषी तुम्हाला भेटायला येतील, रोज लक्ष्मी माता तुम्हाला बोलावतील, रोज वैकुंठ नायक तुमच्याशी बोलत राहतील. इथपर्यंत आपल्याला जायचंय. आणि ते ठिकाण म्हणजे त्या ठिकाणाला बाधा नाही, तिथून आपल्याला जन्मही नाही, तिथून मृत्यू नाही. त्याला जीवनमुक्ती विलक्षण सुखाची संगत सांगितली. याच्या करताना आत्यंतिक दुःखाची निवृत्तीपूर्वक परम आनंदाची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी मन नीट करावं लागेल. आणि मन नीट केलं की संपलं मायबाप सगळं. त्याच्या करताना उर्वरित राहिलेले हे तुम्हाला अगदी जीव ओतून, अगदी विचार करून, अगदी सायासानं, अगदी त्या ठिकाणी माझ्या मनात काहीही कलुषितपणा न ठेवता तुमच्या समोर हे मांडलंय. आवडत असेल तर घ्या, आणि आवडत नसेल तर मला परत द्या. मी दुसरीकडे नेईन. दुसरीकडे लोक वाट पाहतात माझी.
वेदांताचार्य महाराज, गुरु महाराज केव्हा येतील आमच्या गावाला, सारखी वाट पाहायला लागलीत लोक तिकडं, केव्हा येतील म्हणून. मी दुसरीकडे नेऊन त्यांना त्या ठिकाणी देऊन टाकेल, तुम्हाला आवडत नसेल तर. आणि तुम्हाला आवडत असलं तर तुम्हाला घ्या, तुमच्याजवळ देईन, आणि बाकीचे उरलेलं तिकडं नेईन. चला, इतकं सांगायचं राहिलं होतं, इतकं तुम्हाला द्यायचं राहिलं होतं, ते तुम्हाला देऊन टाकलं. मोठं मन करून तुम्हाला दिलं, हे जीव ओतून दिलं, प्रेमळ त्या ठिकाणी मन करून तुम्हाला देऊन टाकलं. हे आता ते मला पुन्हा परत देऊ नका, ते तुमच्याजवळच राहू द्या. आणि त्याच्यापासून तुम्ही कैलास भवनाला कसं जायचं, तुम्हाला भगवान शिवशंकरासंग तुम्हाला कशा गुजगुज गोष्टी बोलायच्यात, ते तुमच्या हातात राहिलं. म्हणून साक्षात्कारानं या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर हे इतकं सांगायचं राहिलं होतं. आणि या शिवपुराणामध्ये पहिल्या सुरू तुम्हाला पाप करू नका म्हणून सांगितलं. आणि पाप केल्याचा परिणाम काय होतो, त्याच्यापासून कसं कसं होतं, त्याच्यासाठी तुम्हाला बिंदुक आणि चंचुलाची कथा सांगितली. बिंदुक आणि चंचुलाची कथा सांगितली. तुम्हाला काल सांगितलं होतं, जे या ठिकाणी शिवपुराण ऐकायला आले नाहीत त्याला संक्षिप्त रूपाने तुम्हाला शिवपुराण एका तासात ऐकायला मिळेल. बिंदुक आणि चंचुला या नवरा बायकोची कथा तुमच्या समोर मांडली, त्याचा परिणाम काय झाला ते तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर इक्ष्वाकू राजाच्या वंशामध्ये मथुरेमध्ये त्या ठिकाणी पुन्हा आणि रामराज्याच्या कुळामध्ये जे दशहरा नावाचा राजा आणि त्याची पत्नी असणारी कलावती, या दोघा नवरा बायकोची कथा सांगितली. ही कलावती कशी पवित्र होती आणि या कलावतीनं नवऱ्याला कसा उपदेश केला. या कलावतीचे गुरु होते दुर्वास. पतिव्रताबाई व्रतस्थ असताना या दशहरा राजानं या कलावतीच्या अंगाला स्पर्श केला, पण कलावती अग्नीसारखी तापलेली होती आणि अंग भाजून गेलं होतं दशहरा राजाचं. म्हणून दशहरा राजानं बायकोला विनंती केली, तू मला या ठिकाणी गुरु होऊन मला मंत्र दे. ती म्हणली, बायकोनं नवऱ्याला मंत्र देता येत नाही. मग म्हणले, कसं तरी काय करायचं तर कर. मग ती म्हणली, मी तुम्हाला गर्ग महामुनीकडे घेऊन जाते. म्हणून गर्ग महामुनीकडे कलावती नवऱ्याला घेऊन गेली आणि गर्ग महामुनीकडून शिवपंचाक्षरी मंत्र घेतला दशहरा राजानं. आणि त्याच्यापासून दशहरा राजा आणि शिवभक्त झाला. कथा सांगितली तुम्हाला, एक कथा ही सांगितली. आणि तिसरी कथा सांगितली तुम्हाला शिवपुराणामध्ये, एका पारध्याची कथा सांगितली. पारधी हा पूर्वजन्मात इंद्राच्या दरबारातला भूतसेन नावाचा नौकर होता, गंधर्व होता. त्याला इंद्राचा शाप झाल्यामुळे तो पारध्याच्या जन्माला गेला. आणि त्यात मित्रसह नावाचा सोमदत्त नावाचा राजा या पृथ्वी तलावर होता. त्या सोमदत्त नावाच्या राजाला 500 बायका होत्या. 500 बायकामधून त्याच्या 2च बायका त्या ठिकाणी पतिव्रता होत्या, बाकीच्या व्याभिचार करणाऱ्या होत्या. म्हणून या 3 जणांचा जन्म हरणाचा मिळाला. आणि हरणाच्या जन्माला गेल्याच्या नंतर तो भूतसेन नावाचा असणारा पारधी, आणि त्याला भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून भगवान शिवशंकराची पूजा घडली, म्हणून त्याचाही उद्धार झाला. ती कथा तुम्हाला सांगितली. अशा प्रकारच्या तुम्हाला आणि कथा सांगितल्या. त्याच्यात 12 ज्योतिर्लिंगाची तुम्हाला माहिती सांगितली, कोणतं ज्योतिर्लिंग कुठे कसं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काय होतंय. अशा प्रकारचा असणारं त्या ठिकाणी तुम्हाला सृष्टीखंड सांगितला, सतीखंड सांगितला, सतीखंड सांगून पार्वतीखंड सांगितला, पुढे कुमारखंड सांगितला, युद्धखंडामध्ये आपण प्रवेश केला. युद्धखंडाची संहिता तशीच राहून गेली, कैलास पर्वताची संहिता तशीच राहून गेली, थोडा वेळ कमी असल्यामुळं.
एका तासात आणि 2 तासात काय सांगू शकाल. म्हणून तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगितले आणि आचारसंहिता सांगितली शेवटला. आज ही आचारसंहिता आहे की आपल्या मनाला निर्मळ कसं करायचं आणि मनाला काही धोका होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आपलं मन साक्षी देणारं कसं बनवायचं त्याच्यासाठी तुम्हाला 3 साधनं सांगितले. 3 साधनं सांगितले. आता उर्वरित युद्धखंडामध्ये या ठिकाणी आणि सतीखंड होऊन गेला काल. आता पार्वती खंड लागला. पार्वती खंड लागल्याच्या नंतर पार्वती खंडामध्ये आपण भगवान शिवशंकराचं आणि पार्वतीचं कसं स्वयंवर लागलं, काय काय घटना झाल्या, कशा कशा घटना झाल्या, सती म्हणजे कोण होती आणि पुढे पार्वती कशी झाली, सती कोणाच्या पोटी अवतार झाला आणि पार्वतीचा अवतार कोणाच्या पोटी झाला, ही कथा गोड शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इकडं शिवपार्वतीचं लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर मैना बिघडली होती पार्वतीची आई. तिला वाटू लागलं की ही माझी पोरगी मी कशाला दिली, हा तर मसनवाट्यात राहणारा माणूस आहे, मसनवाट्यात राहणारा माणूस आणि भिकारी माणूस, पारधी माणूस, आणि याला माझी मुलगी दिली. मी किती चुकले, मी चुकायला नव्हतं पाहिजे, पण नारदाचं ऐकून मी भुलले, विष्णूचं ऐकून भुलले, ब्रह्मदेवाचं ऐकून भुलले. माझी एवढी सुंदर सौंदर्यवान ब्रह्मांडामध्ये अशी मुलगी नाही. आणि हे काळ्या कुट्टर रंगाचं, अंगावर त्या ठिकाणी त्यानं कपडा नाही, हत्तीचं चर्म गुंडाळलंय, अंगावर त्याच्या उपरण सुद्धा नाही, ओढणी नाही, त्यानं वाघाचं कातड अंगावर घेतलेलं आहे, याच्या अंगाला पावडर लावायला नाही, यानं मेलेल्या माणसाची, मसनवाट्यातली माणसाची जाळलेली राख अंगाला लावली. पुन्हा याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी सोन्याचं मुकुट नाही, याच्या डोक्याचा जुट्टू बांधला आणि याला माझ्या पोरीची सोयरी याच्या संग केली ब्रह्मदेवानी. काय ब्रह्मदेवाचं डोकसं का बिघडलं का, याच्या डोक्यात पहिलीच बाई बे आणि मग ही पोरीला का सांभाळील का नाही कोणाच ठाऊक, हाय का नाही, डोक्यामध्ये बाई आहे का नाही कोणाच्या. तुम्ही ऐकणच गडे, मी जातो आता उद्या गावाकडं, नक्की जातो मी उद्या सकाळीच. तुम्ही ऐकायलाच रिकामी नाही तर मग काय सांगू कोणाला. गमत आहे महाराज. भगवान शिवशंकराच्या पहिल्या डोक्यात पहिलीच एक बाई आहे, अशी मुंडकं करून पाहतीवरील तोंडातून फू त्या ठिकाणी पाण्याची धार टाकते. खरं की खोटं. बर, ह्या बोला राहायला जागा नाही, एखादा कुठंतरी दक्षिणमुखी हनुमंत मंदिराच्या बाजूबाजूला थोडासा प्लॉट तरी पाहिजे होता ना, पडका मडका का होईना, ते बी नाही. याच राहणं म्हणले बसन वाट्यात, दिवसभर इकडं तिकडं कैलास पर्वतावर जाऊन फिरतं आणि संध्याकाळी मसन वाट्यात मिळालेल्या माणसाला जाळलं ना आणि तिथं जाऊन झोपतं. मग ही पोरगी तिथं नेऊन मांडीन येऊ, मी पोरगी देणारच नाही याला. बिघडली नाही मैना. फार इतका विचार केला, ही कथा तुम्हाला काल सांगितली. आणि शेवटी सगळ्यांना विनंती केली भगवान शिवशंकराला, जरी याला विमान बसायला नसलं, जरी हा नंदीवर बसलेला असला, जरी हा पारद्यासारखा दिसत असला, तरी हा भक्ताचं कल्याण करणार आहे, जगाचं कल्याण करणार आहे. जगाला मारण्याची सत्ता त्याच्या हातात आहे. म्हणून तुम्हाला मृत्यू येऊ नये. जो मारणार आहे त्याच्या संग लग्गा लावा. जगाला मारणारा, तुम्हाला मारणारा, आपल्याला मारणारा, आपलं आयुष्य संपविणारा कोण आहे? तो भगवान शिवशंकर आहे. आणि या भगवान शिवशंकराला तुम्ही जर त्या ठिकाणी लग्गा लावला, हे भगवान मला जीवनमुक्ती विलक्षण सुख दे, तो तुम्हाला मारणार नाही. तो मारणार नाही, पण तुमचं हे शरीर टाकून द्यायला लावील आणि जीव चैतन्याला दिव्य देहाची प्राप्ती करून देईल आणि तुम्हाला कैलास पर्वतावर नेऊन, अधिष्ठानावर नेऊन तुम्हाला त्या ठिकाणी
आपल्या स्वतःजवळ आणून बसवील. हे भगवान शिवशंकराचं तत्व आहे. त्याच्या संग लग्गा लावायचा जर असेल तर तुम्हाला शिवपुराणात हे ऐकलेलं हे तत्वज्ञान हे आपल्या कंठामध्ये विचाराच्या द्वारा घातलं पाहिजे आणि आपल्या चित्तामध्ये साठविलं पाहिजे. याला तत्वज्ञानाचा उपदेश असं म्हणतात. तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी आमचे बाबा सांगायचे, आमचे गुरु महाराज सांगायचे, तुमच्याजवळ तत्व उरलं पाहिजे, तत्वासह तत्वज्ञान उरलं पाहिजे. आणि ते ज्ञानाजवळच असते. ज्याच्याजवळ ज्ञानाची सामुग्री आहे, ज्याच्याजवळ समुद्रासारखं अफाट ज्ञान आहे, आणि त्याच्याजवळ हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. बाकी कोणाजवळ नाहीत ऐकायला मिळणार. म्हणून तत्वतः तत्व उरले ज्ञानी अशी. मग लग्गा लावला ब्रह्मदेवाने, विष्णू परमात्माने, सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला एकांतात जाऊन त्या ठिकाणी विनंती केली. विवेकासहित वैराग्याचं लक्षण त्या ठिकाणी लावलं आणि सांगितलं, म्हणजे तुमच्याजवळ वैराग्य आहे ते थोडंसं बाजूला ठेवा, पण ती मैना आमच्यावर बिघडली, त्या पार्वतीची आई, तुम्हाला चांगलं स्वरूप तयार करावं लागेल. आणि चांगल्या स्वरूपापर्यंत जाऊस तर आपल्या मनाचा धिंगाणाच आहे नाही. हो, कथा तिकडे आहे पण धिंगाणा आपल्या चित्तात आहे. आपल्या चित्तात सगळा गोंधळ आहे. प्रत्येकाच्या चित्तात वेगळा वेगळा गोंधळ आहे. कोणाच्या चित्तात दुःखाचा गोंधळ आहे, कोणाच्या चित्तात सुखाचा गोंधळ आहे, कोणाच्या चित्तात संसाराचा गोंधळ आहे, कोणाच्या चित्तात भावकीचा गोंधळ आहे, कोणाच्या चित्तात देण्या घेण्याचा गोंधळ आहे, कोणाच्या चित्तात गरिबी श्रीमंतीचा गोंधळ आहे. नाही का गोंधळ असा? सगळा गोंधळ आहे. जसा मैना गोंधळ करू लागली त्या गोंधळाकडे पाहू नका, आपल्या चित्तातल्या गोंधळाकडे बघा. जोपर्यंत हा गोंधळ बाजूला सरकणार नाही तोपर्यंत आपल्याला भगवान शिवशंकराचं स्वरूप नाही कळणार. या इकडं मैदानात भगवान विष्णू परमात्मानी, ब्रह्मदेवानी, महर्षी नारदानी हा गोंधळ त्या ठिकाणी बाजूला सरकला आणि भगवान शिवशंकराला सांगितलं की तुम्ही चांगल्या स्वरूपाचा असणार त्या ठिकाणी स्वीकार करा आणि चांगलं स्वरूप निर्माण करा. आणि तय होय भेटी हरिप्रियाची. किती गोड शब्द आहे. निष्कामता निज दृष्टी, निष्काम पुण्य कोट्यान कोटी, रोकड्यालाही जे पाठोवाटी, तय हो भेटी हरिप्रियाची. हे सगळं बाजूला सरकावं लागतं. निष्काम सेवा करून हे सगळं बाजूला सरकावं लागतं. आणि सगळं बाजूला सरकल्याच्या नंतर आयतं स्वरूप आपल्याला समोर पाहायला मिळतं. सगळा व्यवहार बाजूला केला. भगवान शिवशंकराच्या वऱ्हाडी आले होते भूत खेत अष्टभैरव, या सगळ्याला बाजूला सरकिलं. अंगावरचं असणारं स्वरूप होतं ते सगळं बाजूला सरकिलं खरं स्वरूप दाखवण्यासाठी. आणि खरं स्वरूप पाहण्यासाठी आपले आवरण विक्षेप आणि मल नावाचा दोष बाजूला सरकावं लागतं. आता सांगितल्याप्रमाणे तेव्हा कुठं खरं स्वरूप भगवंताचं आपल्याला दिसत असतं. आणि भगवंताचं स्वरूप आपल्या समोर आलं रे आलं की मग त्या ठिकाणी आनंदाला कमीच नाही महाराज. ज्या वेळेला हा सगळा व्यवहार बाजूला सरकला आणि त्यावेळेला मैनानं पाहिलं, हिमालयाच्या पत्नीनं म्हणजे पार्वतीच्या आईनं, आहा हा काय ते स्वरूप आहे नाही का. हे स्वरूप त्या ठिकाणी सत्स्वरूप, सच्चित, सत आनंद हे सगळं या ठिकाणी उपलब्ध होत असतं. आणि त्यावेळेला खरं भगवंताचं स्वरूप त्या ठिकाणी दिसलं भगवान शिवशंकराचं. त्यावेळेला या मैनानं आपली पार्वती भगवान शिवशंकराच्या स्वाधीन केली. आणि स्वाधीन केली. 3 दिवस 3 रात्री त्या ठिकाणी सोहळा पार पडला. आणि पार पडल्याच्या नंतर भगवान शिवशंकरांनी त्या ठिकाणी आपल्या विमानामध्ये बसले आणि पार्वतीला कैलास पर्वतावर घेऊन गेले.
इथून पुढे या ठिकाणी भगवान शिवशंकराची आणि पार्वतीची कथा सुरू झाली. भगवान शिवशंकराने विचार केला की ही श्रीमंताची पोरगी आहे, आपण आणली, म्हणून भगवान शिवशंकरांनी हिमालयाच्या पायथ्याशी एक सुंदर महाल बांधून दिला. काय कमी आहे महाराज पार्वतीला? काही कमी नाही महाराज. आहा, अनंत कोटी ब्रह्मांडा नायकाची असणारी ही धरोहर आहे, ही अधिमाया शक्ती आहे, हिचा अधिकार सगळ्या जगावर आहे. तुम्हाला काय करायचं ते तिच्या हातात आहे. म्हणून तुम्ही पार्वतीला विसरू नका. आई साहेबाला पार्वतीला विसरायचं नाही. तुम्ही पार्वतीचे लाडके भक्त व्हाल ना तर तुमच्या सगळ्या घरातल्या पोरीचं कल्याण होईल. भगवान शिवशंकराचे भक्त झालेत ना तर तुमच्या घरातले सगळे पुरुष सुखरूप राहतील. त्याच्या करताना शिवपुराणाची कथा आहे. हे केशव महाराज आहेत ना, यायचे नातेवाईक काही सोयरे आहेत परभणीला. एका जणांनी माझ्याकडून 9 दिवस नवनाथाची कथा ऐकली एका बाईनं त्याच्या घरी. मी नोकरीवर असताना सहजच त्या नवनाथ ग्रंथामध्ये असा विषय लागला की पार्वतीची जर सेवा करायला लागली तर पार्वती या ठिकाणी आपल्याला प्रसन्न होत असते. आणि पार्वतीला जे मागितलं ते पार्वती देते. सहजच बोलून गेलो. सकाळी पारायण केलं, संहिता घेतली आणि दुपारून नुसत्या कथा सांगितल्या 9 दिवस. श्रीमंताची बाई. आणि मग एक दिवशी सांगितलं, ते म्हणले बाबा तुम्ही याच्यामध्ये कथेमध्ये सांगितलं की पार्वती त्या ठिकाणी प्रसन्न होत असते, तुम्ही तर बोलून गेलात. म्हणलं हो, पार्वती प्रसन्न होते, पण काय करावं लागेल? म्हणलं रात्री झोपताना भगवान शिवशंकराची मूर्ती समोर ठेवावं लागेल आणि ओम नमो शिवायचा त्या ठिकाणी जप करावा लागेल. पार्वतीची मूर्ती समोर ठेवावं लागेल. पार्वती लवकर प्रसन्न होते. केलं बाईनं. त्या 3 घंटे जप करीत बसली, डोळ्याचं पातळ वल नाही तिनं. हा इतकं केलं. तशी त्या ठिकाणी तिथं त्या ठिकाणी आसनावर झोपली. आणि सकाळी 3:30 वाजता तिला स्वप्न पडलं. मलाही स्वप्न पडलं 3:30 वाजता तिकडं. तर सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर पार्वती उठल्या कैलास पर्वतातून आणि त्या ठिकाणी आपल्या तीर्थाला जाण्याचं त्याचं तीर्थ ठरलेलं असतं स्नानासाठी. 3:30 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर उठल्या आणि आकाश मार्गाने निघाल्या. लालबुंद शरीर आहे, गुलाबी रंगाचं वस्त्र अंगावर परिधान केलेलं आहे, सुंदर धरधरी त्या ठिकाणी सौंदर्यवान असणारी स्त्री. कपाळाला त्रिपुंड ओढलेला आहे, कुरळे केस आहेत, तळपायाचे असणारे गुलाबी रंग दिसतो. आणि अशा अवस्थेमध्ये आकाश मार्गाने ही चालली आणि जाता जाता त्या बाईकडे पाहून हसू लागली स्वप्नामध्ये. आणि माझ्याही स्वप्नामध्ये हसू लागली आणि तिकडून स्नान करून आली. वल्या वस्त्रानं वापस येताना सगळं स्वरूप तिचं चांगलं दिसू लागलं. आणि येताना त्या स्वप्नामध्ये त्या पार्वतीने त्या बाईला सांगितलं, बाई तुला काय पाहिजे सांग. आणि हिनं स्वप्न सांगितलं की माझ्या पोरानं या ठिकाणी कॉल आला होता आणि माझ्या पोराला PSIची नोकरी लागणार होती, ही लागल का? त्या पार्वतीनं सांगितलं 2 दिवसात तुझं पोरग सक्सेस होईल. गेली पार्वती निघून. सकाळी झोपेतून उठली लागली रडायला. बाबानं सांगितलं तर खरंच झालं, मलाही तसंच झालं तिकडं. बाबानं सांगितलं तर तसंच झालं. सकाळी मी संहिता घेण्यासाठी जाऊस तर ती दारातच उभी राहिली. स्नान केलं, दारात फुलं तोडले परभणीमध्ये आणि असं फुलारीमध्ये फुलं तोडले, तशीच दारात गेटवर उभी राहिली. आल्याबरोबर तिनं त्या ठिकाणी फुलारी खाली ठेवली आणि पोटावर पडली आणि माझ्या पायावर नतमस्तक झाली आणि लागली रडायला. बाबा खरंच तुम्ही सांगितलं तसं झालं. आणि संहिता झाली आणि कथेला दुपारून सुरुवात केली की पोस्टमननं कॉल या ठिकाणी ऑर्डर आणून दिली, PSIची नोकरी लागली म्हणून. काय असं रे? म्हणून महाराज पार्वतीचं ध्यान करा, भगवान शिवशंकराचं ध्यान करा. हे झालेल्या घटना, अनुभवाला आलेल्या घटना सांगितल्या नाही का? हे बघा, देणारा तो भगवान शिवशंकर आहे, देणारी पार्वती माता आहे. या पार्वती माता आणि त्या महालामध्ये आनंदानं राहू लागली.
भगवान शिवशंकर आनंदानं राहू लागले. राहता राहता कालांतराने भगवान शिवशंकराला त्या ठिकाणी संतती झाली नाही. पण ही पार्वती माता त्या ठिकाणी रोज सकाळी 3:30 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर निघायची आणि वापस यायची. आता या ठिकाणी काय झालं की एक दिवशी तिला जागच न आल्यामुळं आणि तिला वाटलं बाई आता ब्राह्मी मुहूर्त संपून गेलं, आता कसं जावं स्नानाला, म्हणून ती स्नानाला गेलीच नाही आणि आपल्या महालातच त्या बाथरूममध्ये स्नानाला जाऊन बसली आणि महालाचं दार तसंच उघडं. महालाचं दार तसंच उघडं, अंगावरले वस्त्र सोडले आणि स्नान करायला सुरुवात केली. पटकन आठवण झाली बाई आपल्या महालाचं दार तसंच उघडे, कोणी जर परपुरुष आला की नाही तर कोणी जर आला तर या ठिकाणी घोटाळा होऊन जाईल. हे बघा तुम्हाला संगती सांगतो, माता भगिनीनं बाथरूममध्ये स्नान करीत असताना आपल्या मालकाने सुद्धा आपल्याला पाहू नये, अजिबात नाही. मालकानं जर आपल्याला स्नान करताना उघड्या अंगानं जर पाहिलं तर बाल हत्येचं पाप लागत असतं, लक्षात घ्या. म्हणून पुरुषानं सुद्धा आपल्या पत्नीला स्नान करताना बघायचं नाही. हा विधी सांगितला तुम्हाला. तसा विधी तुम्हाला कालच्या सकाळच्या सत्रामध्ये गोड विधी सांगितला तुम्हाला, संसार कसा करावा लागतो म्हणून विधीपूर्वक कालच्या सत्रामध्ये सांगितलं नाही का. त्या सत्रामध्ये सांगत असताना तुम्ही स्नान केल्याच्या नंतर जर लुंगी गुंडाळ्यासारखं जर पाय टाकून जर बाहेर आलात तर त्या ठिकाणी ब्रह्महत्येचं पाप लागतं. स्नान केल्याबरोबर तिथंच त्या ठिकाणी 9 वारी वस्त्र नेसावं लागतं, तिथंच त्या ठिकाणी 5 ठिकाणी वस्त्र घालावं लागतं, कष्टा घालावं लागतो, तेव्हा तुम्हाला पाऊल टाकण्याची त्या ठिकाणी परवानगी. नाही तर पाप करायला काय उशीर आहे. पुरुषाचंही तसंच आहे, कालच्या सत्रामध्ये सांगितलं तुम्हाला. म्हणून हे सगळं करीत असताना पार्वतीच्या ध्यानात आलं बाई दार तर उघडे आणि दारात तर कोणी नाही, माझे मालक येतील नाही तर कोणी माणूस आला तर त्या ठिकाणी पापाला आम्ही त्या ठिकाणी भागीदार होऊ, काय करावं काय करावं काय करावं. म्हणून या पार्वतीनं विचार करीत 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 अंगावर पाणी घेतलं आणि अंगाला चोळायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्या अंगावरला घामाचा असणारा त्या ठिकाणी मळ होता, तो मळ त्या ठिकाणी काढला आणि स्नान करताना विचार केला बाई ह्या मळाचं काय करावं. म्हणून ते मळ इतकुसाक होता आणि त्याची भावली तयार केली, त्याला डोकं लावलं, त्याला हात पाय लावले आणि काय केलं की त्याच्यात पंचमहाभूत टाकले. पृथ्वी आप तेज वायू आकाश, पंचमहाभूताचा त्याच्यात वर्षाव केला आणि त्याचे 3 भाग केले. या कंठापासून वरी त्याच्यात सत्वगुण टाकला आणि या कंठापासून कमरेपर्यंत रजगुण टाकला, कमरेपासून तळपायापर्यंत तमगुण टाकला आणि साक्षात त्याला त्या ठिकाणी काय म्हणले तुम्ही, नाही तमगुण आहे, हा तमगुण आहे. आता तुम्ही बैठकीत मग सांगेल तुम्हाला, इथं नाही सांगत. रजगुण कसा आहे, या कंठापासून या कमरेपर्यंत हे जे चर्म आहे ना हे रजगुणानं भरलेलं आहे. तुम्ही विशेष ठिकाणी जर आलिंगन दिलं तर त्याचा पायाला आनंद नाही, त्याचा आनंद ह्या चमड्याला आहे. हे रजगुणानं भरलेलं आहे, याच्यात रजगुण आहे. ह्या इथून कमरेपर्यंत जो शरीराचा भाग आहे त्याच्यात रजगुणाचा त्या ठिकाणी व्यवहार चालतो आणि कमरेपासून खाली तमगुणाचा व्यवहार चालतो, त्याच्यात राग आहे. त्याचे म्हणजे हे 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 बैठकीत बोलायचं असतं, हे इथं नाही बोलायचं. इथं बोलायलाच गेलं तर हे आमच्या काकडे काकू तिकून आलेले आहेत, मला मारत्यान ना त्या बाबा सांगायले तर हे का सांगायसारखं हे का म्हणून नाही का. म्हणून या ठिकाणी 3 गुण टाकले. 3 गुण टाकल्याच्या नंतर त्याच्यात जीव चैतन्य तयार झालं आणि जीव चैतन्य तयार झाल्याबरोबर ते लेकरू तयार झालं. त्या लेकराच्या अंगावर पिवळा पितंबर नेसविला, अंगावर शालू दिला आणि हातात एक खुळखुळ्याची काठी दिली
आणि त्या लेकराला सांगितलं, ए तुझं नाव मी गणपती ठेवते, तू जा दारामध्ये जा आणि दारामध्ये जाऊन कोणी येऊ देऊ नको, एवढं तू काम कर. त्या लेकरानं या ठिकाणी प्रगट होताच सांगितलं, जो माईचं काम ऐकित नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही. जो माईचे शब्द ऐकित नाही, जो माईच्या मनाची इच्छा पूर्ण करीत नाही, त्याला या पृथ्वी तलावर जगण्याचा अधिकार नाही. ऐकागडे मायबाप, ही संगती आहे. म्हणून ते गेलं आणि तिथं त्या ठिकाणी भगवान शिवशंकर भेटायला आलेत. म्हणून भगवान शिवशंकरानं त्याचं शिर उडवलं आणि शिर उडविल्याच्या नंतर पार्वती माता तिथे गेल्यात आणि दोघा नवरा बायकोचं भांडण लागलं. म्हणून भगवान शिवशंकरानं ते शिर जोडण्याच्या ऐवजी एका हातीच्या पिलाचं बछड्याचं शिर त्या ठिकाणी त्याला लावलं आणि त्या दिवशी ते गणपती तयार झाले. झालं महाराज. इथून पुढे संततीला सुरुवात झाली. पुढे चालून या पृथ्वी तलावर एका वंशामध्ये एक तारकासूर नावाचा राक्षस जन्माला आला आणि तारकासुरानं त्या ठिकाणी